ॲडव्होकेट गंदे, मारुतराव तिरपुडे, मी जसे तुम्हाला पेपर्स तयार करायला सांगितले तसेच पेपर्स तयार व्हायला पाहिजेत. नरसिंह किल्लेदाराच्या बंगल्याचे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की त्यात एक हिडन क्लॉज पाहिजे. हिडन क्लॉज म्हणजे सहजासहजी तो कोणाच्याही लक्षात नाही आला पाहिजे. तुमच्या लक्षात आला का? आता त्या क्लॉज मध्ये काय काय असलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो, तसंच तयार करा. मारुतरावांबरोबर ॲग्रीमेंट करण्याचा निर्णय पक्का केलायस? हो का? कालच आपलं बोलणं झालं की या विषयावरती. आता काय झालं तुला? सुरुवातीला मलाही हे प्रपोजल अत्यंत उत्तमच वाटत होतं, पण मी जसा जसा विचार करतोय ना तसं तसं मला असं वाटतंय की काहीतरी चुकतंय. म्हणजे आपण एक सेकंड ओपिनियन घ्यायला काय हरकत आहे? मला तुझं अजिबात पटत नाहीये बाबा. मी मारुतरावांवर अविश्वास दाखवू शकत नाही. ते माझ्या भल्याचाच विचार करतील, वाईटाचा विचार कधीच करणार नाहीत, याबद्दल खात्री आहे माझी. माझ्या जे मनात होतं ते तुमच्याशी बोललो. तुम्हाला सगळं योग्य वाटत असेल तर ठीकच आहे. तुम्ही काय म्हणत होतात? तुम्हाला या व्यवहारामध्ये काय चुकीचं वाटतंय नक्की? मारुतराव माझे सासरे आहेत, तसेच दादाचे गुरु पण आहेत. आपल्या सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे, पण ते एक हाडाचे राजकारणी आहेत हे नाही विसरता येत. तुम्ही असं का बोलताय? जानकी, राजकारणी माणसाला जेव्हा दुसऱ्याविषयी अचानक मैत्री, सहानुभूती वाटायला लागते ना, तेव्हा त्याच्या मागे काहीतरी हेतू नक्की असतो. हे राजकारणी लोक कोणालाही अशीच उगाच मदत नाही करत. मारुतरावांना यांच्या मानी स्वभावाची पूर्ण कल्पना आहे, म्हणूनच त्यांनी बंगला तारण ठेवण्याची मागणी केली आहे ना. त्यांच्या हेतूबद्दल उगीच शंका नको घ्यायला. तू म्हणतेस तसं असेलही कदाचित. तसंच असो अशी प्रार्थना करूया. तुमचं आणि जानकी वहिनींचं लग्न झालंय हे अद्यापही साफ विसरून गेले. त्यामुळे साहेब फार पंचायत व्हायला लागली. त्यांचं मला सतत फोन येत असतात की नरसिंह साहेबांसाठी आता मुलगी बघायला पाहिजे. खूप चिडलेल्या वाटत होत्या. आता त्यांना उत्तर काय द्यायचं मला काहीच कळत नाही. हे बघा वाकणीस, तुम्ही आता आत्याबाईला भेटणं टाळा. तिचा फोन आला तर तोही तुम्ही घेऊ नका. बघूया, मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तिला सांगतो. ती तुम्हाला फोन करणार नाही. ठीक आहे साहेब. तुम्ही बसा ना. प्रश्न नंतर बाबा, एक महत्वाचं काम आहे ते आधी करूया. तुझा चेक 10 करोडचा. खरं म्हणजे मी तुला कॅशच देणार होतो, पण एवढ्या दिवसामध्ये ती नाही जमली. हो, पण आपला व्यवहार अजून पूर्ण व्हायचा आहे. अरे माझ्या मर्दा, एक गोष्ट लक्षात घेत नाहीस तू. उद्या तूच म्हणशील मारुतरावांना मस्तपैकी अग्रीमेंट केलं पण पैशांची व्यवस्था नाही केली. अरे गंमत केली मी तुझी. हे बघ, तुला पैशांची गरज आहे. तुझी जी काय अडलेली कामं आहेत ना ती मार्गी लावूया पैसे. आणि ती कोण, काय नाव तिचं रे, सुगंधा. तिचं तोंड गप्प करायचं ना तुला, ते आधी कर. ऐक, चेक. हो पण मीन काय नाही, हा चेक घ्यायचा, बँकेत जमा करायचा. पैसे जमा झाले की तुला जिथे खर्च करायचा आहे तिथे खर्च करायचा. लक्षात आलं? आता आम्ही निघतो. या मुलीसारखीच आमची झोपायची वेळ झालेली आहे. चला येतो रे.